नमस्कार व्यास. श्री स्वामी समर्थ. विजय लाईफस्टाईल या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे सप्तशती पाठ. तर सप्तशती पाठ का करावे आणि सप्तशती पाठाचे महात्म्य काय आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या विजय लाईफस्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. जसं की मित्रांनो, आपण बघत असतो की कुठलीही सेवा करत असताना आपल्याला जर कुठल्याही अडीअडचणी येत असेल किंवा काही प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये क्रिएट होत असतील तर तेव्हा आपल्याला आपल्या धार्मिक ठिकाणाहून असं म्हणजे सजेस्ट करण्यात येतं की तुम्ही आपल्या कुलदैवतेची सेवा, तिची मनधरणी चांगल्या प्रकारे करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारे संकट हे दूर होतील. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणे हा खूप अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच विवाहामध्ये कुमारिका मुलींच्या विलंब होणे किंवा विविध प्रकारच्या अडचणी उद्भवणे अशाही समस्या दूर करण्यासाठी कुलदेवतेची सेवा ही प्रभावी असते. आणि त्यामध्ये कुलदेवतेच्या सेवेमध्ये सर्वात प्रभावी जर काही असेल तर तो आहे सप्तशती पाठ. सप्तशती पाठ असा आहे मित्रांनो की सप्तशती पाठामध्ये देवीचा अवतार कार्य हे संपूर्ण सांगितलं गेलं आहे. सप्तशती पाठामध्ये असं सांगण्यात आलं आहे की देवीचा अवतार कसा झाला, तदनंतर देवीने कुठकुठल्या दैत्यांचा कशा शस्त्र अस्त्राने कशा प्रकारे संहार केला. म्हणजे एक प्रकारे आपण त्या देवीच्या कार्याची स्तुती आपल्या मुखातून सप्तशती पाठातून होत असते आणि ती मातेला खूप प्रिय असते आणि आपल्याला सप्तशती पाठाचे खूप असे शुभ फळ हे मिळत असते. म्हणून सप्तशती पाठ करणे हे खूप गरजेचे आणि खूप शुभ असं मानलं जातं. आणि ते खूप कठीणही नाही मित्रांनो. सप्तशती पाठ हे खूप सोपे आहे. महिलांनी तर आवर्जून हे सप्तशती पाठ करायलाच पाहिजे. असं म्हणतात की चैत्र नवरात्र आणि तसे आपले नवरात्र असतात, ते दोन्ही नवरात्रामध्ये सप्तशती पाठ करायला पाहिजे. सप्तशती पाठाची सुरुवात ही अष्टमी, नवमी आणि चतुर्दशीला करायला हवी. आणि तसेही तुम्हाला मध्यंतरी करण्याची इच्छा जागृत होत असेल तरी तुम्ही कुठल्याही मंगळवार, शुक्रवार बघून या पाठात सुरुवात करू शकता. तर पाठ कसे करावे, त्याचा संपूर्ण विधी काय आहे, पाठाचे फल काय आहे, पाठाचे महात्म्य काय आहे, असे प्रश्न आपल्याला पडत असतात. कारण की कुठलंही कार्य करत असताना ते कार्य आपण का करत आहोत आणि ते कार्य करण्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे हा सर्वांचा हेतू असतो. तर आपल्याच्या या व्हिडिओतून मी शक्यतो होईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की सप्तशती पाठ करत असताना एकतर नवरात्रामध्ये केलेलं खूप चांगलं असतं. चैत्र नवरात्र असतात आणि मला तर एक नवरात्राचं नाव आठवत नाही, जे की आपण सर्वजण खूप उत्साहाने साजरं करतो. दिवाळीच्या अगोदर येतात ते नवरात्र, ते कुठल्या महिन्यात असतं तेच आठवणं. तर ते नवरात्रामध्ये आपण जर सप्तशती पाठ केले तर खूप शुभाचं फळ मिळतं. तर या सप्तशती पाठामध्ये सप्तशती पाठाचं मी पुस्तक तुम्हाला दाखवते. हे आहे सप्तशती पाठाचं पुस्तक. याची किंमत ही काही जास्त नाही आहे, सगळ्यांना परवडणारं असं पुस्तक आहे. याच्यामध्ये खूप सविस्तर अशी माहिती दिली आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे पाठ करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. म्हणजे संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिली आहे. 11 जे पेज नंबर आहे त्याच्यावरती अवतरणिका आहे. त्या अवतरणिकामध्ये सांगण्यात आलं आहे की पाठ कुठून सुरुवात करून आणि कुठे समाप्त करावेत आणि या सप्तशती पाठाचे किती पाठ करावेत हेही सांगण्यात आलं आहे. तर पाठ करत असताना सर्वप्रथमतः आपल्याला पूर्वेकडे मुख करून बसायचं आहे. बसण्यासाठी घेतलेलं आसन हे धूत असावं आणि त्याची दशा झालेली नसावी. म्हणजे एक चांगल्या प्रकारची चटई वगैरे आपल्याला बसायला घ्यायची आहे. तर आणि पूर्वेकडे मुख आपलं येईल अशा प्रकारे आपल्यासमोर आपल्या कुलदैवतेचं स्थान हे असायला हवं. आणि तदनंतर आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आणि आपल्याला शुक्रवार किंवा मंगळवार मध्यंतरी करत असाल नवरात्रीच्या व्यतिरिक्त तर आपल्याला शुक्रवार, मंगळवार बघून या पाठाची सुरुवात करायची आहे. 13 अध्याय आहे याच्यामध्ये. 13 अध्याय पूर्ण वाचणे म्हणजे एक पाठ करणे. 13 अध्याय पूर्ण करणं म्हणजे एक पाठ करणे. असे आपल्याला 14 पाठ करायचे असतात. तुम्ही 14, 28 आणि 56 किंवा 112 पाठ करू शकता. पण 112 पेक्षा जास्त पाठ न केलेलं बरं असं म्हणतात. म्हणजे 112 दिवसापेक्षा जास्त आपलं पारायण चालायला नको. तर तुम्ही तुमच्या संकल्पपूर्वक निर्धार करायचा आहे की तुम्हाला किती पाठ करायचे आहे. तुम्हाला जेवढी सेवा करायची असेल त्या हिशोबाने तुम्ही पाठाचा संकल्प करा. एक पाठ म्हणजे 13 अध्याय ज्या ह्या पुस्तकामध्ये आहे ते पूर्ण तुम्हाला वाचायचे आहे, तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होईल. असे तुम्हाला 14 पाठ करायचे आहे. तुम्ही जर एका दिवसामध्ये 13 अध्याय वाचन केले तर तुमचे 14 दिवसामध्ये एक पाठ म्हणजे
तुमचं पूर्ण होतोय. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की दररोज 13 पाठ 14 दिवस करणं शक्य नाही आहे, तर त्याच्यावर दुसरा एक उपाय असा आहे की तुम्ही कुमारिका म्हणजे 12 ते 13 वर्षाच्या आतील 14 मुली किंवा 13 मुली आपल्या घरी बोलवून त्यांच्याकडनं एका दिवशी ह्या पाठाचे पठण करून घेऊ शकता. म्हणजे 14 मुलींनी 13 अध्याय एका दिवसात वाचले तरी हे तुम्हाला 14 पाठ तुमचे 14 हे होत आहे, पाठ होत आहे. तर मग अशा प्रकारे तुमचे 14 पाठ होतील एका दिवसामध्ये. जर तुम्ही 14 कुमारिका बाहेरून बोलवून आणल्यात तर मग तुम्हाला त्यांना मिष्टान्न वगैरे द्यावं लागेल आणि त्यातूनही तुम्ही तुमची देवीची सेवाही घडेल. असंही करू शकता किंवा तुम्ही स्वतःहूनही करू शकता. तर तुमच्या शुभाने बघा, 14 पाठ करा. तुम्हाला जर खूप जास्त इच्छा असेल तर तुम्ही 28 पाठ करा. तर नंतर त्याच्याही पेक्षा जास्त इच्छा असेल तर 56 पाठ करा आणि 112 पाठ तुम्ही करू शकता. परंतु फक्त 13 अध्याय वाचणे म्हणजे सप्तशतीचा संपूर्ण पाठ होतो असा नाहीये. तुम्ही जर कधी अध्याय पहिल्यापासून सुरुवात करून अध्याय 13 पर्यंत गेला आणि तुम्हाला वाटलं की झाला माझा पाठ पूर्ण, तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. सप्तशतीच्या पाठाचं पूर्ण फळ पदरी पाडून घेण्यासाठी त्याची एक अवतरणिका दिली आहे. ह्या पुस्तकामध्ये तर सर्व काही सविस्तर दिलं आहे की तुम्हाला कुठून सुरुवात करून कुठे शेवट करायचा आहे. तरीही मी त्याचा उल्लेख एकदा माझ्या मुखातून करते आणि मी त्याच्यासाठी एक शॉर्ट नोट्स काढली आहे तुमच्या सर्वांसाठी. तर बघा, पेज नंबर 11 वरती अवतरणिका आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे, पाठविधी वाचन यापासून सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला मंगलाचरण म्हणून येईल ते करायचं. त्यानंतर दुर्गा षष्टोदशम पूर्ण म्हणजे देवीची 100 नावे आहेत त्याच्यामध्ये 3 नंबरला ते वाचायचं आहे. त्यानंतर 4थ्या वेळेला आहे नामस्तोत्र, ते पूर्ण करा. 5व्या वेळी कवचार्कलम कीलक, 6व्या वेळी दिव्य कवचम, 7व्याला आहे अर्गलाश्रोत्रम, 8व्याला आहे किलकाश्रोत्रम, नंतर 9 नंबरला आहे रात्री सुक्तम. आणि एवढे 9 हे वाचून झाल्याच्या नंतर तुम्ही सुरुवात करणार आहात अध्याय पहिल्याला. तर अध्याय पहिला सुरुवात केल्यानंतर अध्याय पहिला ते 13वा आपण वाचायचा आहे. तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो की अध्याय पहिल्यापासून तर 13व्यापर्यंत काय आहे तर शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तर पहिल्या अध्यायामध्ये की देवीने मधुकौटुंब नाश हा कशा प्रकारे केला, कुठल्या शस्त्रास्त्राने मारले, त्याच्याकडे काय सैन्यबल वगैरे होतं, या सर्वांची वर्णन अध्याय पहिल्यामध्ये करण्यात आलं. 2 नंबरला महिषासूर नावाचा जो दैत्य होता त्याच्या सेनेचा देवीने नाश कसा केला हे 2ऱ्या अध्यायामध्ये सांगण्यात आलं. तदनंतर 3ऱ्या अध्यायामध्ये सांगण्यात आलं आहे की महिषासुराची सेना देवीने संपवल्यानंतर तिने महिषासुराचा वध कसा केला हे 3ऱ्या अध्यायामध्ये सांगण्यात आलं आहे. तदनंतर 4थ्या याच्यामध्ये देवीने महिषासुराचा वध केला, मधुकौटुंब नाश केला, म्हणून देवतांनी देवीची स्तुती केली आणि देवीचे वर्णन केले, देवीची स्तुती केली, ते अध्याय 4थ्यामध्ये आहे. 5व्यामध्ये चंडमुंड सांगते शुंभाची दूत माघारी येते. म्हणजे शुंभ निशुंभ नावाचे जे दैत्य होते त्यांनी देवीकडे दूत पाठवले होते, ते देवीने कसे परतून लावले हे 5व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे. शुंभ निशुंभाने सांगितले की आम्ही भूअधिपती आहोत, आमच्या सर्व स्वर्गावर अधिपती आहे, तू आमची राणी व्हावं असं माता पार्वतीला म्हणजे आपल्या माता देवीला त्यांनी निरोप पाठवला. आणि देवीने सांगितलं की जो मला युद्धामध्ये हारून जिंकेल तोच माझा पती होईल असं मी स्वीकारेल. आणि असं म्हणून देवीने त्याच्या दूताला वापस पाठवलं. तदनंतर 6व्या याच्यामध्ये धूम्रलोचन नावाच्या राक्षसा देवीने वध केला. तदनंतर चंडमुंड म्हणजे शुंभाचे दूत माघारी गेल्यामुळे चंडमुंडांना राग आला होता, म्हणून त्यांनी देवीसोबत युद्ध पुकारले. आणि 7व्या अध्यायामध्ये चंडमुंडाचा वध करून तिने चंडमुंडाच्या माळे आपल्या गळामध्ये धारण केल्या, याचं वर्णन अध्याय 7व्यामध्ये करण्यात आलं. तदनंतर 8व्या याच्यामध्ये रक्तबीज नावाचा दैत्यसूर देवीने कसं मारला त्याचंही वर्णन 8व्या याच्यामध्ये अध्यायामध्ये करण्यात आलं. रक्तबीज नावाचा दैत्याला असा वर होता की त्याला जर कुठल्याही शस्त्रास्त्राने मारलं आणि त्याचं एक थेंब जर रक्त जमिनीवर तर पडलं तर त्यातून हजारो दैत्य त्याच्यासारखेच सेम दैत्य निर्मित व्हायचे. देवी दैत्य मारायची, त्याच्यातून हजारो त्याच्या रक्त जमिनीवर पडलं की त्यातून हजारो दैत्य उद्भवायचे. असं करून देवी कालिका ही परेशान झाली आणि मग देवी परेशान झाली आणि मग नंतर तिने कालिका स्वरूप रूप धारण केलं. एका हातामध्ये लोटा घेतला आणि एका हातामध्ये शस्त्र घेतलं. तुम्ही तो फोटो बघितला असेल एखाद्या वेळेस. आणि जो रक्तबीजाचा वध करत असताना तिथेचं रक्त एकही थेंब जमिनीवर न पडू देता त्या वाटीत पकडायची आणि ते पिऊन घ्यायची. अशातनं रक्तबीजाचा वध केला. खूप छान चरित्र आहे देवीचं, ते वाचताना अंगावरती शहार येतात. तदनंतर निशुंभला ठार केलं 9व्या अध्यायामध्ये आणि त्याच्यानंतर 10व्या अध्यायामध्ये शुंभाचाही वध देवीने
केला. निशुंभ दोघे भाऊ होते. निशुंभाचा 9व्या अध्यायात वध केला, 10व्या अध्यायामध्ये शुंभाचा वध केला आणि अशा प्रकारे देवीने सर्व दैत्य संपवले. आणि देवीने असं एवढं महान कार्य केल्यानंतर सर्व देवांनी देवीचं वंदन केलं, नमस्कार केला. आणि तेव्हा देवीने देवतांना वरदान दिलं. 11व्या अध्यायामध्ये देवीने देवांना दिलेलं वरदानचा महिमा वर्णण्यात आलेला आहे. देवीने सांगितलं की तुम्ही जेव्हा जेव्हा मला संकटकाळी अंतःकरणातून पुकाराल किंवा आवाज द्याल तेव्हा तेव्हा मी प्रगट होईल आणि दैत्यशूरांचा नाश करेल, असा वर देवीने अध्याय 11 दिला. आणि 12व्या अध्यायामध्ये सप्तशतीचा महिमा सांगण्यात आला आहे. 12वा अध्याय हा खूप महत्वाचा आहे. 12व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलं की तुम्हाला दुःख, दारिद्र्य, भय, पीडा, अग्नी, जलराशी, वैरी, डाकू म्हणजे जे काय दृष्टशक्ती असेल त्या सर्वांपासून मी कसं रक्षण करेल तुमचं. जर तुम्ही सप्तशती पाठांचं श्रवण किंवा वाचन केलं तर मी प्रसन्न होईल आणि मी तुम्हाला या सर्वांपासून भयमुक्ती प्रदान करेल, असा देवीने देवीच्या महिम्यामध्ये 12व्या अध्याय सांगण्यात आला आहे. तदनंतर आपण बघितलं की अध्याय पहिल्यामध्ये की एक वैश्य आणि एक राजा दोघेही घराबाहेर पडले होते. संसाराला व्यापून त्यांच्या जीवनामध्ये दुःख आले होते आणि मग त्यांनी देवीची महिमा ही ऐकली. तर तेव्हा देवीने त्यांना प्रसन्न होऊन असा वरदान दिला की तो जो वैश्य होता त्याला सांगितलं की तो सुरतमुनी होशील आणि राजाला अखंड राज्य लाभेल, असा आशीर्वाद दिला. 13व्या अध्यायामध्ये देवीने त्या दोघांना जे काय अपेक्षित होतं ते दिलं. आणि अशा प्रकारे आपले 13 अध्याय हे संपूर्ण झाले. तर तुम्हाला वाटलं असेल झाले आता 13 अध्याय संपला, आमचा एक पाठ नाही. तर 13 अध्यायाच्या नंतर आपण अगोदर काय करायचं ते बघितलं आणि आता 13 अध्याय संपल्याच्या नंतर तुम्हाला एक माळ नवर्ण मंत्राची ही जपन करायचं आहे. नवर्ण मंत्र माहित असेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. अध्याय 13व्याच्या खाली हा मंत्र दिला आहे. तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर नंतर आहे तंत्रोक्त देवी सुक्त, ते त्याच्यानंतर वाचन करायचं आहे. मग त्यानंतर प्राधानिक रहस्य म्हणून आहे ते वाचन करायचं आहे. वैकृतिक रहस्य म्हणून आहे ते वाचन करायचं आहे. तर नंतर 5 नंबरला मृत्यू रहस्य आहे ते वाचन करायचं आहे. एवढं सर्व वाचन करून झाल्यानंतर देवबी अपराध क्षमापन स्तोत्र, म्हणजे मी काय जे केलं आहे त्यातून काही चुकी घडल्या असेल तर त्यासाठी आपल्याला देवी भगवतीकडे क्षमा मागायची आहे. त्यासाठी देवी अपराध क्षमापन स्तोत्र आहे. अशा प्रकारे जेमतेम हे जे दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं हे संपूर्णच आपल्याला वाचायचं असतं. जेमतेम काही छोट्या मोठ्या गोष्टी सुटतात, नाहीतर हे संपूर्ण पुस्तकच आपल्याला एका दिवसात वाचन करायचं असतं. आणि घाबरण्यासारखं काही नाही. ही लिस्ट जरी पहिले 9 ते 10 गोष्टी, नंतर 13 अध्याय, मग परत नंतर 5-6 गोष्टी मी सांगितल्या त्या वाचायच्या आहे. काहीच नाही, 1-1, 1.5 पेज आहे. हे संपूर्ण वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 2 तास लागू शकतात, जास्तीत जास्त. अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक पाठ पूर्ण करू शकता. आणि मित्रांनो, वाचत असताना जर तुम्ही लक्ष देऊन जर अध्याय पहिल्यापासून ते 13व्यापर्यंत वाचलं तर अंगावर खूप शहार येतात आणि असं वाटतं की ही कृती साक्षात आपल्या समोर घडते आहे आणि देवी लक्ष्मी आपल्यासोबत असल्याचा भास हा होत असतो. तर बोर होण्याचा विषयच इथे येत नाही. तर नक्कीच सर्वांनी दुर्गा सप्तशती पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुलदैवतेची, आपल्या आई भगवतीची आपल्यावरती कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आपल्या जीवनातले दुःख दरिद्र नष्ट करा. आणि 12व्या अध्यायामध्ये खूप दुर्गा सप्तशतीची महिमा सांगण्यात आली आहे. शक्य झालंच आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर मी 12वा अध्याय पूर्ण वाचून आणि प्रत्येक ओळीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा तुम्हाला कळेल की दुर्गा सप्तशती पाठाचं एवढं महात्म्य का आहे, जे की आपल्या अध्याय 12मध्ये आहे. आणि तदनंतर आपले जेव्हा 14 पाठ किंवा 28 पाठ वगैरे मी जी संख्या सांगितली आहे ती करून झाल्याच्या नंतर आपल्याला करावं लागत असतो होम हवन. ते होम हवन कशा प्रकारे करावं त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूया. आणि तुमची इच्छा असेल की दुर्गा सप्तशतीची महिमांचा 12वा अध्याय मी तुम्हाला सविस्तर सांगावा तर कमेंट्स करून सांगा, तोही आपण बनवूया. आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ पूर्ण होतोय. बराच मोठा हा व्हिडिओ बनला आहे आणि तरीही माझ्याकडनं काही त्रुटी राहिली असेल तर क्षमस्व. आणि हे बघा, मी जे काय सांगितलंय ते ऐकण्यात खूप मोठे वाटत असेल तरीही घाबरून जायचं काही कारण नाही आहे. 11 पेज नंबरपासून दुर्गा सप्तशती पुस्तकातनं सुरुवात करा तर तुम्हाला मी जे सांगितलं आहे ते सरळ सर्व दिसत जाईल. तसं तुम्ही अवतरणिका वाचा. अवतरणिकामध्ये संपूर्ण सांगितलं आहे की हे वाचा, हे वाचा, हे वाचा. फक्त एका ठिकाणी सांगितलं की तिन्ही देव्यास्तवन वाचा. म्हणजे त्याच्यात ते 3 आहे. कोणते कोणते प्राथमिक रहस्य नाही सॉरी त्याच्यामध्ये ते जे 3 आहे, देवी कवचार्गलम किलक, देव्य कवचम अर्गलश्रोत्रम किलक श्रोत्रम, हे एकाच्याच सांगितलं आहे. म्हणजे ते 4 आहे. त्यांनी सांगितलं ते तिन्ही वाचा.
म्हणजे सांगू का थोडक्यात, कन्फ्यूज होऊ नका. अवतरणिका वाचा 11वी, तेव्हा तुम्हाला कळेल की काय वाचायचं आहे. सरळ वाचत वाचत जायचं आहे 11व्या पेज नंबरपासून तर देव्यापन क्षमापन स्तोत्रापर्यंत शेवटपर्यंत जायचं आहे. आणि पूजा वाचत असताना पूजा मांडणी कशी करावी, कुणीकडे मुख करून बसावं, आसन वगैरे कसं असावं, आणि कुठल्या दिवशी सुरुवात करावी वगैरे, हेही आपल्या पाठ पूजा विधीच्या अगोदर 11 पेज नंबरच्या अगोदर माहिती दिलेली आहे. तेही तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आई भगवतीची सेवा नक्कीच करा. आणि आता इथं थांबूया. श्री स्वामी समर्थ.